थोडेफार पैसे कमवणं, थोडंसं बारीकसं वर्चस्व, थोडंसं आधिपत्य, तात्पुरते 4-5 लोक आजूबाजूला फिरायला, कोणी शेपटी हलवायला तितक्या पुरते राहतील. पण विश्वाचा मालक फक्त जगाचा मालक. मालक कोणाला म्हणत असते माहिती का? कुटुंब भयप्रणो जनम यत पोक्षाम हृदयस्थानाम अंबरास्ततेव चक्रिया वास्तुम सदट जायते. कुटुंबातल्या लोकांचा, त्याच्या घराचा राहण्याचा निवारा, अंबर म्हणजे वस्त्राचा निवारा, पोटाचा निवारा करत असेल तो ठराविक लोकांचा तितक्या पुरता मालक आहे. पण मुंगीपासून झाडापर्यंत, जीवापर्यंत प्रत्येक जीवाचा जो पोशिंदा आहे, जो संरक्षण करत आहे, जो संहार करत आहे, तो मात्र ठराविक एकच मालक आहे. हे दोनच मालक आहेत. विश्वाचे मालक आहेत ते विश्वाचे. मला सांगा, एखाद्याला 4-2 पुस्तकं वाचिल्याचा लय गगा असेल ना, तर त्या नालायकानं आता पाऊस पाडून दाखवा. बरेच मोठमोठाले शेतकरी त्याला अंगठ्या करतील ना? होय भाऊ, करतील का नाही? ज्याची 5-50 एकर सोयाबीन आहे ते सहजच अंगठी घालील 5 ग्रामची. ट्रकनं पुस्तकं वाचिलेत तू, ते पुस्तकं वाचून तुझ्या पोट भरण्याची सोय करू शकशील. मालक नाही होऊ शकत. मालक तोय प्रजन्य भयस्थिताम वायुर सुवेगस्तते वचम उष्णकालेन भयम दीप्तिम करत्वलम न्यासम पूर्णता. वारा असेल, पाऊस असेल, ऊन असेल, ह्या सगळ्या तिन्ही ऋतूची प्रक्रिया ज्याच्या करतल आहे त्याला मालक म्हणतात. राहिली अहंता. बऱ्याच लोकांना मी चांगला दिसू शकतो, वरी चांगली व्यवस्था आहे बसण्यासाठी. महिलांना ज्यांना अपुरी जागा आहे त्यांनी वरी जा. वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याला जगाचा मालक म्हणतात. विश्वातल्या प्रत्येक क्रिया निसर्गाच्या ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. सोपी व्याख्या मी सतत सांगत असतो. गिरगावचा बाळू तुमच्या पुढे किती वेळ बसवायचा आहे आणि कोण्या वेळेला मळ्यात पाठवायचा आहे कायमचा, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. देखवी ऐकवी एक नारायण तुझी या. वेद त्याच्या कृपेने बोलतोय. सूर्याचा प्रकाश त्याच्या कृपेने आहे. चंद्राचा शीतल अगा निशापती भयो. हे प्रकाश श्रोत्र जाय बीजवरा प्रसन्न पाय फलित कांती. या विश्वातली फलद्रूप क्रिया, प्रसव क्रिया चंद्राच्या प्रकाशावर होऊ शकत नाही. सूर्याच्या प्रकाशाने धन वाढत असेल, पण बीज हे पुष्पातून बीजाचा गोड अशा प्रकारचा टवटवीत भाव बाहेर पडणे हे चंद्राच्या प्रकाशातली ताकद आहे. पण त्यालाही प्रकाश पुरवायची ताकद फक्त मालकात आहे, आणि तो ब्रह्मांडाचा मालक आहे. आणि त्या मालकावर संतांचं कर्ज आहे. संतांनी तो ऋणी केलाय, कर्जबाजारी केलाय. एखादा बुद्धिवादी माणूस 4-2 वेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचणारा म्हणत असेल, काय वेडपट असतील महाराज लोक. त्याच्या मनात असा भाव असेल की पैठणचे मालक शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांना कळत नसल का हो, या विश्वातल्या प्रत्येक गोष्टी ज्याच्या ताब्यात आहेत त्याच्यावर कर्ज कस काय, तो कसा कर्जबाजारी होऊ शकतो. जराशे पैसे ज्याच्याकडे असले, थोडासा 4 लोकांत गाजला, सगळ्या बँकेतलं त्याच्याकडे कर्ज असलं तरी लोक म्हणतात नाही वा ते लय मोठा माणूस आहे, घरात 12 हात येळू का फिरणं, पण लोकांमध्ये त्याचा ठसा पडलेला असतो. तो विश्वातमध्ये त्याचा किती मोठा ठसा असेल त्या मालकाचा, आणि सरळ संतांचं त्याच्याकडे कर्ज आहे तो ऋणी केलाय असं पैठणचे मालक म्हणतात. वाक्य हे गाफील माणसांचं मान्य केलं जात नाही. ठीक आहे, आमचं तुम्ही ऐकता, तुमचा मोठेपणा आहे मनाचा. 10-5 ज्ञानेश्वरीच्या वया पाठ केल्या, 10-5 अभंग पाठ केले, 10-5 श्लोक पाठ केले,
झाला कीर्तनकार, झाला प्रवचनकार. अनुभव काय त्याला? बायको भेट नाही त्याला. किराणाने आणला तर ती थुतरी थांबती. तरी पण हातवारे हात फेकू फेकू आपण एखाद्या वेळेस मोठमोठ्या गप्पा आणू शकतो. अनुभव लागेल ना त्याला. अनुभव आहे ना, अनुभव आहे. कोण मानणार आहे आपला? तरी तुम्ही मानता. ज्या व्यक्तीने संतांचं कर्ज देवावर आहे असं ज्या व्यक्तीनं सांगावा, त्या व्यक्तीचा अधिकार इतका मोठा आहे, इतका मोठा आहे की पंढरपुरातला मालक त्या व्यक्तीच्या घरचा वॉचमन आहे. दत्त चोपदारी करीत निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी. दत्त चोपदारी करीत असे गिरगावकर म्हणे नाही. येडत ऐकायचं नाही गिरगावकर म्हणल्यावर. निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी. आणि दत्त चोपदारी वॉचमन आहे जगाचा मालक. 36 वर्ष 36 वर्ष नुसता वॉचमन नाही माऊली. तुम्ही म्हणलेलं प्रमाण म्हणा आता. गंध उगाळून द्यायला होता, पाणी भरायला होता. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, ज्या घरी चक्र पाणी वाहे. अखंड भक्ती भावे, अखंड भक्ती भावे, वंदिताचे पाया. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, ज्या घरी चक्र पाणी वाहे. अखंड भक्ती भावे, अखंड भक्ती भावे, निळा वंदिताचे पाया. पाणी भरायला देव ज्याचा संध्याकाळचा ठिकाणा नाही, त्याचे कपडे इतके टाईट, शेजाऱ्याचा अंग कापल इतके कडक कपडे. पाणी भरायला जगाचा मालक. काय अधिकार असेल नाथांचा. आणि त्या शांती ब्रह्मनाथ बाबांचा, पैठणच्या मालकांचं वाक्य की संतांचं देवावर कर्ज आहे. तो संती केला ऋणी. आणि एखाद्या व्यक्तीचं जर आपल्यावर ऋण असल तर त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहाला माणसाला लाज वाटते. दुसऱ्याचे पैसे घेऊन जर दिले नसतील आणि लाजत नसल तर समजायचं पांचाटाचा मुखी आहे. विठाला विठाला लाज वाटते. लाज. ऋण तसं नसतंय, ऋण आहे. पत्रकारजी सोनवणे साहेब, कशाला म्हणायचं ऋण. आंब्याची डाल घेऊन एक व्यक्ती दारातून विकायला चाललाय. डोक्यावर आंबे तर डाल आहे डोक्यावरती आंब्याची विकायला. आंबे घ्या, आंबे घ्या. ऋण सांगतोय तुम्हाला. लहान वय असे. आंबा एक असं फळ आहे, शुगरवाल्याला पण खाऊ वाटतं. खाऊ देत नाही देव, ते भाग सोडून द्या, पण ते फळ खाऊ वाटतो. त्या कालात, उष्ण कालामध्ये येणारं फळ आहे आणि आंबूस वस्तू आवडती माणसाला. तर लहान लेकरांना किती आवडत असेल. पण परिस्थिती नाजूक असती. खिशात पैसे नसतील, घरच्यांकडे नसतील, परिस्थिती नाजूक, नुसते त्याच्याकडे बघत असते. मला चांगलं कळतंय. माझ्या लहानपणी आईस कांड्या इकायला यायच्या प्रकाशराव. गारी गारी इकायला यायच्या, हे की नाही फकरू महाराज. त्यावेळेला 20 पैशाला 10 पैशाला गारीगारा असायची. त्या कशावर भेटायच्या. लहानपणी एक नाव घेत नाही, ती वस्तू बाहेर टाकायसाठी एक पात्र असते. ते पात्र म्हणजे टोपल्याचं कशाचा तरी पत्राचा तुकडा. घरी लहान लेकरं असल्यावर ते वापरायचे. कळून घ्या, इतकं खाली येऊन सांगत नाही. ते पत्राचे तुकडे पण ती बाई घरी नसल्यावर आम्ही गारीगारवाल्याला देत होतो, तर गारीगारी घेत होतो. म्हणजे तुम्ही पण लहान लहान आहे. तुमचे काय मुंबईला दिल्लीला थोडे जन्म झालेले आहेत. आता जरासं बरं होऊन तुम्ही शेलूत काही राहिला असताल, पण मागचं आठवी जाणं. ज्याच्या मागचं ध्यानात येतंय का तो नीट जगत असतो. जो मागचं इसरत असतो का त्याला उसातलं डुक्कर म्हणायचं. विठाला विठाला पण ज्याच्याकडे गारीगार भेटतच नाही का, ते जो गारीगार खातय त्या लेकराकडे बघत असतो. एक भाव असतो माणसाचा. मनवेडा असते, लेकरू अज्ञान आहे. त्या आंब्याच्या डाली मागे बरीच लेकरं अशी फिरायची. पण ते कसं देणार, त्याचंही पोट आहे, व्यवसाय आहे त्याचा. असं 4-2 वेळेस दारातून आंब्याची डाल गेली, पण आंबे काही भेटले नाही. एके दिवशी त्या मुलाच्या वडिलांनी
पत्नीला सांगितलं, प्रिये आपल्याला 5-50 रुपये भेटतील का ग? उसने पासने मिळतील का 5-50 रुपये? शेजारनी पाजारणीकडे तिनं बघितले, 5-50 उसने घेतले, नवऱ्याच्या हातात दिले. तिच्या त्या सात्विक सदाचारी पुण्यशील पावन नवऱ्याने ते 50 रुपये घेऊन आंबे काय किलो, अर्धा किलो, 2 किलो काय आले असतील त्या काळात, ते आंबे घेतली आणि पत्नीकडे दिले. अगं याचा रस कर, रस कर याचा रस. भाई रस, आंब्याचा रस, याच्यासाठी 50 उसने घेतलेत? कसे फेडायचे त्या बाईचे? फेडील मी काम करून, फेडील, पण याचा रस कर, पोळ्या कर, भात कर, काय असेल असलं थोडंसं तेल तर भजी कर, कुरड्या तळ कर कर. केला त्या बाईनं स्वयंपाक. ही व्यक्ती एका व्यक्तीकडे गेली, त्या व्यक्तीला बोलून आणलं. ज्याच्या घरी गेली त्या व्यक्ती श्रीमंत व्यक्ती होती. जो आलाय तोही श्रीमंत, ज्याच्या घरी गेलाय तोही श्रीमंत, बोलिणारा गरीब आहे. विनंती केली, मायबाप गरीब माणूस आहे, पण पाहुणे आमच्याकडे जेवू द्या. तुम्ही मोठी माणसं आहेत, पण आमच्याकडे जेवू द्या. बोलवलं त्यांना घरी, जेवायला वाढलं, जेवण झालं, निघून गेले. बायकोने विचारलं, धनी एक विचारू, गेल्या 15 दिवसापासनं आंबे आपल्या गावात विकायला येते, एके दिवशी आपलं पोरग आंब्याच्या लालसेनं उपाशी झोपलं, राग आला त्याला, ते जेवलं नाही हो आंबा आंबा करून, तुम्ही त्याला आंबे घेतले नाही. हे 2 किलो आंबे आपल्या गरीब कुटुंबाला 4 दिवस पुरत होते, एका श्रीमंत पाहुण्यासाठी तुम्ही 2 किलो आंबे कशाला खर्च केला? लेकराला करत नाही. रात्रीचा प्रसंग आहे, दिवा लावलेला आहे. त्या दिव्याच्या प्रकाशात बायकोने विचारल्यावर नवऱ्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आणि त्यानं सांगितलं, लक्ष्मी ऐक ना, त्या श्रीमंत पाहुण्याला जेव घालण्याची माझी पात्रता नव्हती ग, पण 2 वर्षापूर्वी आपल्या पोरीच्या लग्नाला 20,000 रुपये त्यानं उसने दिलेले आहेत. लाज वाटते ग, देण्यासाठी घडत नाहीत ते पैसे, देऊ आपण, नाही कर्जात मरायचं, पण ते 20,000 अशी सारखी मनात दिसतील ग. ते दिसल्यामुळे असं वाटतंय त्यांच्या पुढं पुढं थोडस करावा. याला ऋण म्हणायचं, ऋण 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 ऋण, हे व्यवहारातलं ऋण आहे. असं ऋण आपल्यावर असल्याच्या नंतर आपण एका व्यक्तीच्या डोळ्यात पाहू शकत नाहीत, त्याच्या पुढे पुढे करतो. असं कर्ज विटेवरच्या मालकावर संतांचं आहे, म्हणून नाचे मागे मागे. काय कर्ज आहे? काय केलं देवासाठी? या संतांनी तुम्हाला देव दाखवला. याच्या पलीकडे सांगू का, गणेशराव, तुमच्या राजकीय क्षेत्रात प्रचार असतो आणि राजकीय क्षेत्रात उभं राहिलेला व्यक्ती एकटा प्रचार करू शकत नाही, त्याच्या भोवतालची सगळी कार्यकर्ते गणेशराव प्रचार करत असतात. मग तो तळागाळातल्या लोकांना माहीत होतं, ही आमकी व्यक्ती, हे गणेशरावजी काजळे आहेत, हे अमक्या अमक्या क्षेत्रात आहे, उद्योग क्षेत्रात आहे, त्यांच्याकडे क्रेशर आहेत, बऱ्यापैकी त्यांचं स्थान आहे, शून्यातून विश्व निर्माण केलं, आता ते राजकीय क्षेत्रात आहेत. अशी तुमच्या भोवतालची काय तुमचा मित्रवर्ग असेल ते तुमचा प्रचार करत असतो आणि लोकांना दाखवत असतो हे गणेशराव काजळे आहेत. तसा ब्रह्मांडाच्या मालकाला, विश्वाला जर दाखवून दिला असेल हा देव आहे, हा मोठा आहे, तर याची एकमेव शक्ती कोणाची असेल तर ती संतांची आहे. तो संतांनी ठावा केलाय, नाही तर खोळ पांघरून बसलेला वैकुंठातला देव, मोठ्या एका अवस्थेत असलेले कैलासातले विश्वनाथ भगवान शिवशंकर, विश्वातल्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य पामराला जर दाखवले असतील हा देव आहे, तर एकमेव शक्ती ती संतांची आहे. हेही संतांचं देवावर कर्ज आहे. प्रमाण आहेत त्याच्यासाठी फार मोठे, पण बघू पुन्हा कधीतरी. हेही कर्ज आहे. याच्या पलीकडे सांगू का, आपल्याकडे एखादा गडिया, मालक सकाळी वेडा करत असतो, गड्याला काम सांगत असतो. मालक वारकरी होता, 8-15 दिवस पंढरपूरला गेला, गडी एकटाच आहे.
त्या गड्याला माहिती आहे आपण मालक आपल्याला पगार देतात. त्या गड्याला कळते आज वापसा आहे अमक्या ठिकाणी कोळपे धरावा, आज वापसा आहे अमक्या ठिकाणी आवतं धरावा, आज पाऊस पडलाय बैल बांधावर बांधावा किंवा बांधून बैलाला वैरण चारावा, आपण घोंगता घ्यावा पोत्याचा आणि मालकाच्या मुगातले सोयाबीनमधले कापसातलं तण उपटावा. याला म्हणते माल गडी. गडी गडी असा निष्ठेनं जर गडी काम करत असेल पैसे घेऊन, असा निष्ठेनं जर गडी पैसे घेऊन काम करत असेल निष्ठेनं, तर त्या मालकाला वाटतंय मरेपर्यंत यानं आपल्याकडचं जाऊ नये, मरेपर्यंत. मग पैसे घेऊन नीट काम करणारा गडी जर मालकाला इतका आवडत असेल तर त्याला 1 रुपया न मागता त्याच्या नामाचे पवाडे विश्वाच्या पर्यंत गाणारे हे संत त्याला किती आवडत असतील याची कल्पना करा. विठाला विठाला तुकोबाराच्या बाबतीत जर विचार केला तर हरिनामे ढवळीले जग, हे विश्वनामाने ढवळून काढलंय. विश्वनामाने ढवळून काढलं, त्याची ख्याती जगभर पोचवली. ही तुकोबाराची अवस्था प्रत्येक संतांच्या बाबतीत बघा. का कर्ज आहे, काय केलंय संतांनी, किती मानतात त्याला. एका मोठ्या माणसाचं वाक्य आहे. एक संत पंढरपूरला देवाच्या दर्शनाकरता गेले. सात्विक सदाचारी पुण्यशील पावन संत. ही पैशावाली होती असा विषय नाही बरं का. हल्ली ते लय सोंग झाले. महाराजाला भारीची गाडी असली की ते लय महाराज मोठा, त्याला धोंड्याचं जेवण, त्याला कपडे, त्याला इथं येऊन पोळ्या खाल नेणार. यावंच लागते आमच्याकडे धोंडे खाला. खोटं आहे का वय? नाही आहेर तुम्हाला करायचाच. अरे ते जळेल इतके धोत्र आहेत ना त्याच्या इथं, तुम्ही चिखला कोण पाणी टाकायले. निष्ठावंत वारकरी गरीब आहे, धोत्र गुडघ्यावर फाटलंय, शिवण त्याला. पंढरपूरच्या 1 कोटी वाऱ्या केल्याचं पुण्य तुला प्राप्त होईल. काशीला लाखो वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होईल. ही आताचा भाव असा आहे. त्या काळातली संत अशी पैशावालेत, विमानात फिरतेत, गाड्या फार मोठ्याल्यात, त्यांच्याकडे बंगलेत, गणेशराव असं काही नव्हतं. साधी व्यक्ती, साधी व्यक्ती, सर्वसामान्य व्यक्ती. देवदर्शना करता गेले आणि घरी आले. घरी आल्यावर पत्नीला सांगितलं, प्रिय ऋण सांगतोय, ऋण ऋण ऋण. लक्ष्मी, आज देवानं माझ्याकडं टकटक 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 बघितलं. बायकोने विचारलं, मालक देवानं तुमच्याकडं मान वरी करून बघितलं? होय. याच्या अगोदर एकदाही बघितलं नाही. एकदाही माझ्याकडे विटेवरच्या मालकाने मला पाहिलंच नाही. मी निमूटपणे दर्शन घ्यायचो, फार वेळ देवाच्या पुढे थांबायचो, पण एरवी त्याची दृष्टी तर नासागरीच आहे. पण मी दर्शनाला गेल्यावर तो मान खाली घालीत होता आणि आज मात्र त्यानं डोळे उघडे, मान वरे केली आणि माझ्याकडे टक लावून बघत होता आणि हसला सुद्धा माझ्याकडे बघून. काय असेल ग प्रिय, याचा अर्थ काय असेल ग? बायकोने विचारलं, यात्रेहून आलेली पडशी सोडली का? नाही म्हणे, उशीर झाला यायला, आता सकाळी स्नान करून पडशी सोडू, गावात मारुती रायला प्रसाद ठेवू, सकाळी सोडू पडशी. बायकोनं सांगितलं, आतापर्यंत देवानं तुमच्याकडे बघितलंच नाही, मान खाली घालत होता, आज वरे करून तुमच्याकडे बघितलंय आणि तुमच्याकडे बघून हसलाय, मला तुमची पिशवी बघू द्या. आणि बायकोनं पिशवी बघितल्यावर पिशवीतून एक दगड काढला. कशाचा दगड होता माहिती? दाढी करायचा, वस्तारा घासायचा दगड होता. दाढी करायचा, वस्तारा घासायचा दगड होता. बायकोनं सांगितलं, बाजूच्या हातातून तुम्ही एरवी शिली घेत होता, त्याला शिली म्हणायची, जुन्या काळातली भाषा. ती तुम्ही बाजारच्या बाजूच्या बाजारातून घेत होते. तुम्ही पंढरपूरला दर्शनाला गेलते का तुमच्या व्यवसायाचं साहित्य आणायला गेलते? ती रात्र घरी नाही घातली, तशीच पडशी खांद्याला अडकिली आणि पुन्हा पंढरपूरचा रस्ता धरला
चंद्रभागेमध्ये स्नान करायच्या आधी वस्तारा घासायचा दगड पाण्यात फेकून दिला चंद्रभागेच्या आणि स्नान केलं आणि दर्शनाला गेले. पंढरपुरातल्या मालकाची मान वाकली. इतक्या श्रद्धेनं त्याच्यावर प्रेम करणारे संत सेना महाराज, जगाचा मालक त्यांच्याकडे बघितल्याबरोबर मान वाकवीत होता. महाराज यांनी त्यांच्यावर केलेल्या कर्तव्याचं, सात्विकतेचं, भजनाचं, त्या वारीचं पुण्य या कर्जानं त्याची मान वाकत होती. विठाला विठाला. हा भाव, ही श्रद्धा अप्रतिम गाठोडे. हे गाठोडं जेसीबीनं, पोकल्यानं, क्रेननं उचलत नाही. एवढं मोठं कर्ज देवाच्या डोक्यावर आहे. म्हणून कधी यांना जर काम असलं तर एका राजाची दाढी करण्यासाठी जगाचा मालक तिथं ढोपटी घेऊन जातो. म्हणून मालक गोडस 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 ध्रुवपदात म्हणतात, मनोनी नाचे मागे मागे, मनोनी नाचे मागे मागे, वाहे अंगे आपोलिया, वाहे अंगे आपोलिया, हे मनोनी नाचे मागे मागे, मनोनी नाचे मागे मागे, मनोनी नाचे मागे मागे, मनोनी नाचे मागे मागे, वाहे अंगे आपोलिया, आपोलिया, मनोनी नाचे मागे मागे मागे, मनोनी नाचे मागे मागे, वाहे अंगे आपोलिया, वाहे अंगे आपोलिया, मनोनी नाचे मागे मागे, मनोनी नाचे मागे मागे, मागे मागे. हे कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. म्हणून नाचे मागे मागे. देवाचं भजन केल्यावर गणेशराव देवावर कर्ज होते असं नाही. तुम्ही जितकी चांगली कामं करताल का याच्या सुद्धा पुण्यानं देवाच्या डोक्यावर कर्ज होते. याच्या सुद्धा एक पुरावा सांगतो आणि मग पुढचा पुरावा देतो. एखाद्याला पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे पण पैसे नाहीत. एका व्यक्तीला अन्नदान करण्याची इच्छा आहे पण पैसेच नाहीत. आणि त्याच्यावर जर तुमच्यासारख्या धनवंतांनी थोडीशी कृपा केली, त्याच्या मुलीचं लग्न आहे गणेशराव, तुमच्यासारख्याने एखादा क्विंटल साखर दिली, पिणाऱ्याला वाटण्यापेक्षा विलाज नसतो, तुम्हाला त्याला वाटावं लागते प्यायला सुद्धा पैसे, पण त्याच्या पापानं तुमची लेकरं कालांतरानं खराब होते तुम्ही म्हातारी झाल्यावर. पण तुम्ही जर एखाद्याच्या मुलीच्या लग्नाला एखादं साखरेचं पोतं दिलं, ते गरीब माणूस आहे, भले तुम्ही माळकरी नाहीत, आहेत का नाही मला माहित नाही, अंगावर घेऊ नका, मी पुरावा सांगायला, पण पुण्य किती वाढतंय सांगतो. दुर्बळ जो का भगवत भक्त, त्यासी संरक्षी जो धनवंत, तेने तुष्टला भगवंत, त्या ते उद्धरित भक्ताधी, नैवम गिरगावकर लिखितम. दुर्बळ जो का भगवत भक्त, जोगदंड साहेब दुर्बळ आहे, गरीब आहे, जो का भगवत भक्त, त्याशी संरक्षी जो धनवंत. पैशावाला माणूस आहे आणि गणेशराव तुमच्या कमवलेल्या पैशातल्या 4 पैशातनं त्याचं संरक्षण, त्याचं काम व्यवस्थित जर झालं तर तेने
तुष्टला भगवंत. सरपंच त्याच्यावर भगवंत प्रसन्न होतो आणि त्या ते उद्धरी भक्ताधी. त्याच्या भक्ताच्या आधी भक्ताचं संगोपन करणाऱ्याचा उद्धार करतो. हे पैठणच्या मालकांचं वाक्य आहे. विठाला विठाला असं केल्यावर सुद्धा देवावर कर्ज होतंय. देव तुमचे काम करतो, नाचतोय तुमच्या माग पुढं. नाचणे म्हणजे घुंगर बांधून नाही काकाजी, घुंगर बांधून नाही नाचत. तुमची जी कामं आडली ती कामं पूर्णत्वाला नेतो. याचं नाव नाचणे, याचं नाव नाचणे. बऱ्यापैकी काम आहेत. एखाद्या व्यक्तीला पैसेच नाहीत काशीला जायला, पैसेच नाहीत पंढरपूरला जायला. या प्रसाद महाराज वरे पैसेच नाहीत. वरिया 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 नसू द्या धोतर पण या. विडाला विडाला एखाद्या गरीबाची इच्छा आहे, गरीब बाई असेल, एखादा पुरुष असेल, इच्छा आहे पंढरपूरला जायची. आणि 100-500 रुपये देऊन जर त्याला काशीला धाडलं, मेला आला त्याशी अर्ध पुण्य. बोल देवोनिया दानवे निर्धानाची मेला आला त्याशी अर्ध पुण्य. मेला आला त्याशी बोल घडत नाही गणेशराव. पुढच्या तिकिटाला पैसेच नाही. आणि तुम्ही जर त्याला पंढरपूरला काशीला पाठिलं, तुमच्या योगानं त्याला काशीन पंढरपूर घडली, ते वाटानच मेला तरी तुम्हाला अर्ध पुण्य. मेला आला त्याशी अर्ध पुण्य नैवम गिरगावकर लिखितम. मी लिहिलेलं आहे का? नाही. असं सुद्धा वागणं हे विटेवरच्या मालकावर कर्ज आहे. कर्ज कर्ज. आणि मग असं पुण्य वाढलं की त्या कर्जाच्या गाठोड्यानं त्या आपल्या घरी नाचतोय. मनोनी नाचे मागे मागे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय लाख्याचं उमर नावाचं गाव होतं. लाख्याचं उमर त्या भागात आहे पश्चिम महाराष्ट्रात. आणि तिथे एक चांगल्या प्रतीचा बाजार त्या काळात 400 वर्षापूर्वी भरायचा. आता तर लय मोठं गाव असेल ते, प्रगतशील. 9 लाखाचं उमर म्हणते त्याला. त्या उमऱ्याला बाजाराला जायचे. एखादा जर वारकरी बाजाराला जात असेल ना, तिकून येताना जर ते थकला तर तुकोबर आहे त्याची बाजाराची पिशवी डोक्यावर घ्यायची. डोक्यावर घ्यायची डोक्यावर. कर्ज बघा देवावर कसं कर्ज होतंय. एका बाईच्या घरी पक्ष होतं, पितृतिथी होती. सात्विक सदाचारी बाई होती, पण कोणी नव्हतं तिला, आश्रय नाही, काही नाही. आणि 9 लाखाच्या उमऱ्याला ती बाजाराला चालली, पण चालताच येईना, हातात काठी थकलेली. तुकोबारायने विचारलं, माय कुठे चालली ग? बाजाराला जायचे. कशा करता? सगळी पक्षाची सामुग्री, पक्ष म्हणजे पितृतिथी, पिंडाची तिथी, सामुग्री मिळवली. पण स्नेह पाहिजे. स्नेह म्हणजे तेल. तेलाची अडचण आहे. भोपळा होता, चालली ती. तुकोबारायने सांगितलं, माई एक काम करू, तेल जर तुम्हाला घरी आणून दिलं तर? दिले पैसे. भोपळा हातात घेतला, 9 लाखाच्या उमऱ्याहून त्या बाईला तेल आणून दिलं. तेलाचा भोपळा हातात पडल्याबरोबर आशीर्वाद दिला, बाबा अरे तू तेल आणून दिलंस, उद्या माझ्या इथले पितर जेवतील, पण एक लक्षात ठेव, स्वर्गातले पितर तुझ्या इथे येतील. स्वर्गातले पितर येतील. गरीब बाईचा आशीर्वाद हो.
काय माहित होतं तिला? शास्त्र माहित नाही असं रामाप्पा, वेद माहित नाही, पुराण माहित नाही, ग्रंथ माहित नाही, काय माहित नाही तिला. पण भाव गोड, सात्विक होती, सदाचारी होती, पुण्यशील होती, तंबाखू खात नव्हती, न सोडित नव्हती. नाही, जी बाई तंबाखू खाती का तिनं 500 लिटर जरी महादेवाला दूध वाहिलं तर घासलेट वाहिलं इतकं पाप लागतंय. गळ्याची शपथ, सकाळच्याला गिरगावचा बाळ्या मरण खोटं जर बोलत असेल, पहाटच्याला उद्या 10 वाजता निरोप येईल तुम्हाला बाळ्या मेला म्हणून. अभद्रोर्वा निरुस्पष्टो भयो वक्ता भूषितो जायो दक्षिणाधिपते ग्रायम यज्जायते यमाग्रहा. कीर्तनातल्या वक्त्यानं खोटं वाक्य सांगणं इति उदयोको भास्करो नाही हो, उद्याचा सूर्यच पाहू शकत नाही तो हलकट. आणि त्याला यम जर नेत नसल तर असं समजायचं याचं लय पिढ्याचं पापूत आलंय. विठाला मी तुम्हाला सांगतो का नाटकात नाटक जमत नाहीत, नाटकात नाटक जमत नाहीत, परमार्थात कशाला नाटक करता? देखावा नाही करायचा परमार्थातला, देखावा नाही, देखावा नाही. तुम्हाला एक सांगू का गणेशराव, तुम्ही जर देशी पेनारा भजन्या पकवाद्यान कीर्तनकार बोलून जर त्याला पाकिट दिलं असेल तर तुमचे सगळे पूर्वज नरकाला जाते. बाळ्या सांगत नाही, पुराण सांगते. विठाला विठाला धोत्र नसू द्या एखाद्या वेळेस प्रसाद महाराज, पण तंबाखू खाऊ नये, गुटखा खाऊ नये, सिगारेट ओढू नये लांबलचक 75 रुपयाची. कारण त्यानं पाय पडून पाकिट दिलेलं असते आपल्याला. ते जर सिगरेटमध्ये, गुटख्यामध्ये आणि बिडीमध्ये जर घातले तर आपली बी अर्धे नरकाला जाते तर त्याची अर्धे नरकाला. दोघाची पतन सारी, दोघाची पतन केले पाप जेने दिल्या दोघाशी पतन सारे घेतले, दोघाची पतन सारे, दोघाची पतन सारे. काय अर्थ नाही त्याला. म्हणून माझ्या माईंनो सांगतोय, पहिलं तुमच्यातलं तंबाखूचं व्यसन सोडा, मग पांडुरंगाला मंजूळ व्हा, शिवशंकराला बेल व्हा. तर तो बेल व्हायला, मंजूळ व्हायला असं होतंय. नाहीतर देवाच्या अंगावर गौऱ्या टाकल्या इतकं पाप लागतंय. देहूतल्या मालकांचा लांबलचक अभंग आहे, कधी वेळ भेटला तर वाचा, तंबाखू चोळण्यापेक्षा. विठाला विठाला नाटकात नाटक जमत नाही तर परमार्थात कसं नाटक जमल हेच सांगू लागलो. आमच्या इथं लळितात पोळ्याच्या करीच्या दिवशी जराशे मारुतीराया पुढं नाटकं करीत होते, है की नाही फकरू महाराज? आता नाहीत करीत, 4-2 नाटकं करायची. ती परंपरा आहे. पोळ्याच्या करीला लळित व्हायचं. बऱ्याच गावायनं परंपरा होत्या त्या. 8-8, 15-15 दिवस चालायचं कुठं कुठं. तर पौर्णिमेला, चैत्र पौर्णिमेला कधी कधी परंपरा गोड होत्या पूर्वीच्या काळातल्या. तर नाटकात एक जण मारुती झाला, सोनोने साहेब मारुती झाला. खपक्या दिसायला होता, 113 किलो वजन गिजन, ह्या मोठ्या भोपळ्यासारखं डोसकं गिसकं. त्याला बायकोची लाल साडी अर्धी फाडी आणि त्याची लंगोटी केली आणि अर्ध्या साडीची शेपूट केली. रामाकडं कोणी पाहिनं, सीताकडं कोणी पाहिनं, लक्ष्मणाकडं कोणी पाहिनं, सगळे हनुमानाकडंच बघू लागले. हातात दिसूत लागला तसा लाकडाची गदा आणि तेल. वाटलं खरंच अंजनीचा पुत्र आला काय. रंगात नाटक आलं आणि पोरग स्टेजवर पळत गेलं. बाबा, आईला शेलूला दवाखान्यात नेलंय, डॉक्टर म्हणला सिजर करायचंय, 50,000 लागतील. घेतली मारुत्याची शेपूट उपसून, लगेच मारुत्या 50,000 रुपये घेऊन दवाखान्यात. म्हणजे नाटकात सुद्धा नाटक जमत नाही तर परमार्थात नाटक कसं जमत? नाही करायचं. विढाला विढाला आशीर्वाद आहे त्या बाईचा. पुण्याचं काम आहे, कर्ज असतंय.
देवाच्या डोक्यावर कर्ज होते. एखाद्या ऊस तोडणाराची पोरगी जर तहसीलदार झाली असेल सोनवणे साहेब, एखाद्या सोयाबीन कापणाऱ्या, कापूस खुरपिणाऱ्या, मूग तोडणाऱ्या, कापूस असणाऱ्या, तूर कापणाऱ्या गरीब कुटुंबातल्या एका बाईची पोरगी जर तहसीलदार झाली आणि तिची बातमी जर तुम्ही पेपरला लावली तर तुम्हाला पंढरपूरच्या 50 वाऱ्या केल्याचं पुण्य घरी बसल्या बसल्या भेटते. या चांगल्या कामाचं कर्ज आहे. देव दखल घेतो या कामाची, देव दखल घेतो. एक पुरावा मला आठवण पुढे गेल्यावर मग आठवल्यावर सांगतो तुम्हाला. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय कर्ज किती मोठं असतं पा. तुकोबाराय बाजाराहून घरी आले, त्या बाईला तेल देऊन टाकलं. त्या बाईला तेवढं तेल 8-15 दिवस जात होतं, पण पितराचा पक्षाचा कार्यक्रम होऊन महिनाभर तेलच संपन. त्या बाईनं अख्ख्या गावात चर्चा केली, तुकोबारायचा हातगुण इतका चांगला आहे, त्याच्या हातानं तेल आणलं की संपतच नाही. तुम्ही संत महिपती महाराजांनी लिहिलेला ग्रंथ वाचा, लक्षात येईल तुमच्या. तिथून पुढे तुकोबारायला असे हात करून बाजाराला जावं लागत होतं. हातातच नळे अडकीत होते तेलाच्या शरमापा, असे हातातच नळे अडकवायच्या पाया. आणि गळ्यात थैलीन त्याच्यात पैसे, गळ्यात थैलीन त्याच्यात पैसे. आमचं एवढ्याच तेल आणा. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय परोपकाराची ताकद किती मोठी आहे, किती मोठी ताकद आहे परोपकाराची. आता वातावरण फाकलंय. इथं कोणी राजकारणी असतील तर त्याला विनंती, जितका शेतकऱ्याला निधी आणता येईल तितका आणण्याचा प्रयत्न करा. तालुक्याला, जिल्ह्याला 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. 1 कोटी पंढरपूरच्या भेटय ते चांगल्या कामाला, ते फक्त चांगल्या कामाला भेटय, देखाव्याला नाही भेटते. असे ते लय येत. सोन्याचं ताटण, गावरान तुपातला शिरा, वरी मंजुळान, कपडा झाकल्याला, मला हात लावू नका, देखावा करीत जाणार. अरे तू पिसाळलेलं कुत्रे सुमळ्या, तू देखावा दाखवायला विढाला विढाला सरग तिकडन मला बेल वाहू दिन, मोह झाल्यावर तुला वाचान. तू का तुकाराम महाराजाची चुलती आहेस का ज्ञानोबारायची आजी आहेस? काय पात्र? देखाव्याला किंमत नाही, चांगल्या कामाला किंमत आहे, चांगल्या कामाला किंमत. एक जण म्हणला आपल्याला 150 ज्ञानेश्वरीच्या वया पाठ आहेत. तू हिंदूचा आहेस, युम पठाण मुसलमान आहेत, त्याने 2000 पाठ केले. आणि तू हिंदूचा आहेस ना, तो पाठ केला काय सांगायला भोकायला तू? APJ अब्दुल कलाम गीता पाठ होती, मुस्लिम समाजाचे होते, तू तर हिंदूच्या कुळात आहे म्हणे. मी ज्ञानेश्वरीच्या वया पाठ केल्या, तुला हाणायला पाहिजे. विठाला विठाला देखाव्याला नाही, वागण्याला किंमत आहे. देखाव्याला नाही, वागतो किती चांगलं याला किंमत आहे. मी नेहमी सांगत असतो, बाई कुंकू किती लावतीन, पदर किती साजूक घेती, त्याच्यापेक्षा नवऱ्याची सोय किती करते तिला मानायचं. इळ इळ दाताचं पाणी गिळायलाय, पप्याच्या माईन काही केलंच नाही, आणि तिला 5 हरिपाठ पाठ. देवाला पण कळणार नाही ह्या बाईल कोण्या नरकात टाकावं. विठाला विठाला नवऱ्याला बोलत नीट बोलत नाहीत. मला 10 जणी टकटक दिसायला. आता काय त्याला परिस्थिती, काही काहीचा इतका नालायकपणा. आमच्या एका पाहुण्याची तर देवाला पंखे नाना, मी खोटं बोलत नाही. आणि भीती बी वाटत नाही ना. भीती कधी वाटा कोणाकून लय मोठं घ्यायचं असेल. आपल्या पोटापुरतं पंढरपुरातल्या मालकांनी दिले, त्याच्यामुळं नालायकाला चोंभाळणार नाही आपण, गरज नाही चोंभाळायची आपल्याला. देवाला पंखा, आणि देव कशाचा? तांब्या पितळाचा. मी काय तुमचं इचकी ना, आमच्या पाहुण्याचं सांगा. देवाला पंखा देवातला, आणि घरातल्या बायाला भाकरी नाहीत. नवऱ्याला टायमाला जेवायला नाही, देवाला पंखा देवाला. देवाला मला वाटतं यमाला शोध घ्यावा लागन की हिला कोण्या नरकात टाकावं.
शोध घ्यावा लागेल, शोध कोण्या नरकात टाका. तुम्हाला सांगू का, ज्याला इथं नीट वागता येत नाही का, काही काही इतके नाटके, गल्लीतल्या मारुतीचं दर्शन घेणार नाही आणि बाहेर येडे घालतील लोकांना परमार्थिक म्हणावं. अरे तू चांगल्या गाईच्या काशीतला गोचिडे सुंबळ्या, तू दिसायला घागऱ्या गोचिडे पण गाईचं रक्त प्याला. दारापुढच्या मारुतीपाशी कवाट डोकं आपटायचे नाही आणि बाहेर चक्र हाणतील की लोकांनी म्हणावं काय सात्विक हे, इतका हानीन तुला यम, तू इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. विठाला विठाला वागणं चांगलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू का, जो माय बापाच्या पाया पडत नाही का त्या हलकाटाला कोणताच देव मानित नाही. आणि आई वडिलाची सेवा करणाऱ्याचं इतकं कर्ज देवाच्या डोक्यावर, इतकं कर्ज देवाच्या डोक्यावर, इतकं कर्ज डोक्यावर. तुम्हाला एक सांगू का, पोटासाठी मागायला आलेल्या माणसाला बाई जर काम करीत असेल तर ती काय म्हणती, थांब रे दादा, थांब दादा. आवस मागायला एक बाई येत असती, बाई थांबा थोडा वेळ थांबा. ही बाई जर जास्त वेळ नाही आली ना, तिला वाटतं हिच्या दारात कौरक थांबा, आपले 4 घर होते. मागणाऱ्याला अगा भिक्षुकी येते पण अगा द्वारी ठाव केने तै विलंबाची आपणे धाव घाली. जास्त जर वेळ लावला तर ते पुढच्या घरी जाते, पुढच्या घरी. म्हणजे फुकट द्यायला का नाही पुढचं, राऊत साहेब फुकट द्यायला, फुकट पुढचं. तरी पण जास्त वेळ पुढच्याची थांबायची ताकद नाही. तर मायबापाची सेवा केल्यावर इतकं कर्ज झालं, इतकं कर्ज. योगे 28 विटेवर उभा, योगे 28 विटेवर उभा, योगे 28 विटेवरी उभा. पुढचं दिशे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. 28 युगापासून उभा. कशाचं कर्ज आहे, पैसे दिलेत का त्याला, पैशाची तर मालकीनच त्याची बायको आहे ना. विश्वात कोणाला पैसे द्यायचे ते ज्या बाईच्या हातात आहे ती बाई त्याची मालकीन आहे ना. मग बायको जर जगात 1 नंबरची श्रीमंत असेल तर शेजाऱ्याला कशाला भीक मागायची, कशाला पैसे मागल ते. मग कर्ज कशाचं आहे, या चांगल्या वागण्याचे. मायबापाची केलेली सेवा 28 युग झालं उभा आहे, तेव्हापासून नाचतंय. म्हणून नाचे मागे मागे. या मालक विडाला विडाला पक्षे घरी पितृतिथी आहे. बाजाराहून घरी आले, बस बसा बस बसा. शेवाय समाजाची. सकाळी जिजाबाईनं सांगितलं, मालक म्हणून नाचे मागे मागे. एवढा पुरावा आहे का मालक? काय ग, तुम्ही काल म्हणाले होते उद्या आपल्याकडं श्राद्ध आहे, पक्ष आहे, पितृतिथी आहे. हो ग. आणि रात्री तुम्ही अक्षदा देऊन टाकल्यात पितरांना. किती लोकांना आमंत्रण दिले? 50 लोकांना सांगितलं. आपल्या घरात आता काही आहे का त्यांना जीव घालायला? तुकोबारायने सांगितलं काही सामुग्री नाही आपल्याकडं. नाही म्हणे. मी शेतात जातो आणि भाजीचं गठुडं आणतो, भाजीचं गठुडं आणतो, मीठ टाकून ती भाजी शिजू आणि पितरांना वाढू. निघाले तुकोबाराय. पक्ष होतं, श्राद्ध होतं. भाजी आणण्यासाठी शेतातल्या बऱ्याच भाज्या, मला वाटते फांदाची भाजी आपल्याकडं असायची. हे पुण्याला सांगितलं तर लोक येड्यात काढते. दिल्लीला, मुंबईला, पुण्यातल्या याला कळन, पण मुंबईतल्या याला, दिल्लीतल्या याला ते म्हणतील ह्याच्या गोळ्या संपल्यात. आपल्या भागात तर कळते फांदाची भाजी खात होते माणसं, आजही खातेत खेड्यातले.
यायला आता जुन्यावर. आता ज्या भाज्या आपल्याला शेतात भेटत होत्या त्या आता बाजारात विकत घ्याव्या लागायल्यात. असं असतं बरं, कधी कधी असतंच. काल आपला विषय झाला प्रसाद. अनावश्यक वस्तू पैसे देऊन विकत घेतल्याच्या नंतर महत्वाच्या वस्तू कालांतराने विकाव्या लागत असतात. आणि आपला सगळा ओढ सध्या अनावश्यक वस्तूकडेच आहे. ज्याची गरज नाही त्या वस्तू आपण विकत घेतो आणि त्याची पूर्तता करण्यासाठी महत्वाची वस्तू आपण विकतो. मग आपल्याला ज्या वस्तूचं काम आहे तिची किंमत न केल्यामुळं आता त्या वस्तू आपल्याला विकत घ्याव्या लागल्यात. घोळाची भाजी, बारका घोळ, मोठ्या घोळाला दुसरं नाव आहे, रिकामी जागा घोळ म्हणतात, पण कीर्तनात म्हणत नाही त्याला. आता सगळ्यांना माहिती आहे त्या घोळाला कोणता घोळ म्हणते. भाजी आता सरळ बाजारातून विकत घ्यावं लागेल. तुकोबर आहे त्या अनुषंगाने भाजी आणण्यासाठी बाजारात म्हणजे शेतात गेले असतील, पण रस्त्यानं एक जणाचा गहू काढू लागले. सोंगणं काढणं म्हणते, मैपती सांगतात, मी नाही. मैपती ज्या व्यक्तीने 350 ग्रंथ लिहिले, गिरगावकरांचं वाक्य नाही. गहू सोंगत असताना त्यांनी विचार केला, आपण या मजुरासोबत जर काम केलं दुपारपर्यंत तर त्यांनी आपल्याला 1-2 पेंढ्या दिल्या तर त्या घरी जाऊन कुटून त्याच्या सांजा करता येतील. आणि त्यांच्यासोबत गहू काढायला सुरुवात केली. तुकोबारायाने विनंती केली, मला जावं लागते, माझ्याकडे पक्ष आहे. महिपती महाराज सांगतात, तुकोबारायाला त्या व्यक्तीनं त्या काळात 3 पेंढ्या दिल्या, 5दा द्यालाच नाही. 3 पेंढ्या, दिवसभर काम केलं असतं तर 5दा 5 पेंढ्या, 3 पेंढ्या दिल्या. देऊन त्रिपेंढी समर्पिला वारकरी, महिपती सांगतात. 3 पेंढ्या दिल्यानं त्या वारकऱ्याला काढून दिलं, जा बाबा. आणि तुकोबाराय घरी निघाले. प्रक्तानाची आईशी गती, काय नशीब खोटं हो. गव्हाच्या पेंढ्या डोक्यावर घेतल्यानं रस्त्यानं चालता चालता खाली वाकलेलं झाड होतं, त्याच्या फांदीला मोहळ बसलं आणि त्या पेंढीचे काटे ते असतात ना ते गव्हाचे कुसळ, त्या मोहळाच्या कांद्यात घुसले आणि माश्या चाहू लागल्या. कर्ज सांगतोय, कर्ज. एकही माशी हाणली नाही. मी असं म्हणणार नाही तुम्हाला की तुम्हाला चावत असताना हाणू नका. तुकोबरायचा अधिकार सांगायलो, तुम्ही मरताल, कारण ती आपली पात्रता नाही ना, ती माही पण नाही. मी गोड सांगत असेल तुम्हाला, पण माही पण नाही. तुम्ही मला महाराज म्हणताय, तुमच्या मनाचा मोठेपण आहे. मी महाराज नाही, मी संसाराचा दास आहे. महाराज कोणाला म्हणतात हे डोक्यात ठोपायलं. जो आतापर्यंत एका चाराण्याला पण बाटला नाही, पैशानं नाही म्हणालो, वाहनानं पण बाटला नाही, पुढच्याच्या वाहनात पण बसला नाही, त्याला म्हणायचं महाराज. आणि असे त्यानं मोजके ठुलेत, मोजके मला तर नाही पाहायला भेटले. तुम्ही म्हणता हे तुमच्या मनाचा मोठेपणा. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. माणूसच नाही. आणि याच्यातून जो बाजूला पडला काकाजी, तो महाराज. 6 माणसाची घरं पाहिली मी. 5.5 कोटी रुपये गुंठा जमीन, 5.5 कोटी गुंठा, तर 27 गुंठ्यात एका माणसाचं घर. तर एवढाले घर राहिला असून बी दाड्या करायच्या, पतीच्या जाडोटाईच करते, चपलायच्या जाडोटाईच करते. म्हणजे किती बुद्धिवान असू द्या आणि किती कुंटालान पैसे देऊ द्या, हे पैशावाले त्याला रोजान लावतेच. बाळ्या कंबर बाण पटका, कर कीर्तन. मयावर घेतल्यावर तुमची सगळ्याची खसखस पिकली. तुम्ही लय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? हा, आमच्यावर घेतल्यावर असे खळखळ उकळले जसा चहा उकळायला. फार काही झालं तर परमार्थातले मास्तर आम्ही. तुमचं मन इतकं श्रीमंत आहे सज्जनांनो, तुमचं मन श्रीमंत याच्याकरता तुम्ही आम्हाला महाराज म्हणता. तुमचं मनच मोठं आहे मन तुमचं. असो,
योग असा आला, सगळ्या माशा चावायला आता, आणि या माशा चावत असताना तुकोबराय शांत खाली बसले. एक मन विचारित होतं, तुकोबराय या पेंढीतल्या गव्हाच्या वंब्या उपसा आणि हातात जेवढी जुडी बसेल तेवढी जुडी घ्या आणि माशा झटकवा. एका दुसऱ्या मनाला तुकोबरायचं एक मन काय, मन दोन असतील बरं का. तुम्हाला जर मन दोन पाहायचे असतील तर आठवण करून घ्या, समोरच्याच्या खिशातली 100ची नोट पडावा. काही काही येडगळायला आकली नसतात ना पैसे कुठं ठेवा म्हणून, डायरीच्या पुढून ठेवतील काही काही. बायको सतारबाईच्या मिरच्या तोडायला, तिच्या रोजदारीचे पैसे बाजाराला घेऊन शोलला आला, दुसऱ्याच्याच मोटरसायकलवर बसला आणि डायरीच्या पुढून 1,500 ठुले. ब्रेकरवर गाडी आदळली, वाटानच पडले. विश्वातल्या 9 गोष्टी झाकलेल्या असाव्या. मी 3च सांगत होतो पहिल्या, आता 9 माहीत झाल्यात, त्याच्यातल्या 2 सांगतो. एक, देशाची स्त्री सर्वांग झाकलेली असावा. या पवित्र भारत देशातली स्त्री सर्व कपडे घातलेली असावा, सगळं अंग झाकलेली असावं. एक, देवानं कुंटलानं पैसे द्यावा पण ते झाकलेले असावा. रमा स्थितम आंबरे भयो हो कामिनी सांबरे सुस्तते वचा. आंबर म्हणजे कपडे, झाकलेली असावं. ती शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. पैसे पडले, 100ची नोट त्याच्या खिशातली किंवा 500ची पडली, कळाली त्याची पडली, ते गेलं मोटरसायकलवर संदेश निघून. आणि पाठीमागून गिरगावकर चाललाय गणेशराव, आणि गिरगावकराला ती नोट दिसली. पायी पायी चलू लागलो, या पायी पायी चलू लागलो. पण चालता चालता नोट दिसली, उगच कान खाजीत म्हणा, मोबाईल आलाच नाही कोणाला, पण असं लावता लावता उभं राहिलो. नोटा पुढून जावं वाटेना, पण तिथं तुम्ही प्रतिष्ठित माणसं होते. नाना तुम्ही होते, काकाजी होते, गणेशराव होते, राऊत साहेब होते, आसाराम आप्पा होते, शिवाजी भाऊ, असे 5-4 लोक तुम्ही गप्पा करीत बसले होते. बसा साहेब. आणि मला एक मन म्हणते, बाळ्या नोट 100ची आहे रे, 2 किलो साखर येते, उचल. आणि एक मन म्हणत होतं, हे लोक तुला हलकट म्हणते ना. एक मन काय म्हणत होतं, बाळ्या तुला ही लोक हलकट म्हणतील, हलकट, दुसऱ्याची नोट उचलायला. आणि एक म्हणतंय, आपण का चोरी करायलोत का, माझ्यानंतर कोणीतरी उचलणारच. तसं तुकोबरायचे 2 मन. एक मन म्हणत होतं माशा हाना, दुसरं मन काय म्हणलं माहितीये का, रामचंद्र हिशिकर. एक मन तुकोबरायचं त्या मनाला म्हणलं, मना अरे मना, आज वडिलांचं पक्ष आहे रे, पक्ष आहे. भास करतो ढाळे ढाळेची ढळला. 2 वाजून गेलेत रे, सरकलाय सूर्य, पित्र जेवायची वेळ झाली आणि मी घरी पोचू शकत नाही. असं समजायचं. अंगाला चावणाऱ्या माशा पितराच्या रूपात, माशाच्या रूपात पितर आलेत, माशाच्या रूपात पितर आलेत. आणि हृदय अंगातलं सदाव्रत, हृदय सदाव्रत संत महिपती सांगतात. आणि इतकं मन ज्याचं गोड आहे, विटेवरचे मालक तुकोबारायच्या रूपात आले, तुकोबारायच्या रूपात, आणि सामुग्रीचं गाठोडं आणलं. आवले जी स्वयंपाक आणला, किराणा आणलाय, सामान आणलंय, म्हणून नाचे मागे मागे हा पुरावा आहे का. आणलाय का किराणा, पाहिलं तर तूप हे, डाळ हे, साखर हे, तांदूळ हे, सगळे. भांडे अपुरे आहेत ना, भांडे आणले मागून. 50 लोकायला तुकोबारायाने आमंत्रण दिलं. भांडे आणता आणता अख्ख्या गावालाच आमंत्रण दिलं. येऊ लागले पितर, पाय धुतले. कोणी माहिती आहे, पंढरपुरातल्या मालकांनी तुकोबारायाच्या पितरांचे पाय धुतले. पितरांचे. आपल्याकडलं शंका काढतात लोक, माझी 2 वेळेला काशी झाली, मी पितरच राहत नाही कोणाचा. अरे तो चांगल्याची काशी केली सन, तू काय पितर राहायच्या लायकीचा आहेस. हा,
ज्याच्या संग काशीला गेला त्याचे तिकिटाचे पैसे दिले नाही आणि पुन्हा म्हणतो आपण पुण्यतिथीचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, कोणाच्या घरच्या पितराचं खात नाही. तुला धाब्यावाले कदरली हा? आणि तू हे नाटकच लय सांगणारी लोक झाली हो. आवाज तो नाटक. परवाला एक जण म्हणला तुम्ही अधिकात बी दाढी करतात का? मी म्हणलो हो मी करतो अधिक महिन्यात दाढी. श्रावणात? मी म्हणलो श्रावणात बी करतो. नाही नाही, आपण अधिक महिना आला श्रावण वगैरे असं काही आलं की दाढी करीतच नाही. आणि बांध कोरण्यात एक नंबरचा. याचं रान फुगलं दुसऱ्याचं बारीक केलं. तो केस काढे काय नाही काढे काय काय सोंबळ्या शंकर येडे येतोय तुला बोलायला हा? तो दाबण्यासारख्या वाढील्या मिशान दाढ्यात काय तुझी किंमत आहे? असं वागण्याला किंमत असते, देखाव्याला नाही. लय सोंग बापा, भलते सोंग. ह्या तो काय काय प्रश्न करते बापा 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 यायचा मेळ नाही, मेळ मेळ मेळ. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातले आहेत तुम्ही, भांगाऱ्याच्या नादी लाग जाऊ नका. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यात म्हणजे हे संत वाङ्मय म्हणजे अमृताचा हौद आहे. हे सोडून तुम्ही शेपुड्या पाणी पितात तिथं कशाला प्याल्या? नाही करायचं, चुकीचं काम आहे, चुकीचे. असो, पाय धुतले, ब्रह्मांडाच्या मालकाने पाय धुतले. तुकोबारायच्या अंगावरच्या माशा उठल्या, त्या कोणी उठिल्या त्याचंही वाचा पुढे, मी पुढे सरकतो. त्या पेंढ्या आणल्या आणि दारात टाकल्या. आवले जी आज लय प्रसन्न होत्या जी जाऊ. एरवी प्रसन्न असायच्या पण आज फारच प्रसन्न होत्या. काय मालक, काय धनी? म्हणी जाण कधी कधी मालक, म्हणी जा म्हणी जा. बाबासाहेबाच्या मंदिरात आज संकल्प करा, बाळ्याला आशीर्वाद लागेल. 4-2 दिवस बाळ्या जास्त जगल त्या आशीर्वादानं. इथं बसलेल्या बाईच्या कपाळावर जिच्या कुंकू आहे तिनं श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नवऱ्याला मालक म्हणायचं शिका. पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक तुमचं दर्शन घेईन. तिची देवावरी सत्ता, इतकी ताकद आहे तुमच्यात, इतकी. पप्याचा बापन, कोणाचा बापन, गुरख्याला बोलायलात का काय? गुरख्याला नीट बोलत होत्या बायका पूर्वीच्या काळातल्या. गुरख्याला काय अर्थ नाही, देखाव नाही करायचं. चला धनी, काय धनी? हवले सूर्य ढळला ग, अगा तया भास्कराचे किरण लुप्त पावता जान, तै पित्राचे प्रोक्षण करीवेगी. त्याचे किरण मावळायच्या अगोदर आपल्याला पितरांचे पाय धुवायचे. एवढ्या वंब्या तू कूट आणि याचा सांजा कर. बाईने विचार केला, यांना जुनं आठवायलंय का गरिबी? देशमुख साहेब, गरिबी आठवायली का यांना? किती सामुग्री आणली. आणि मग जिजाबाईनं सांगितलं, मालक अहो काय बोलता, पितर जेवले, दुसऱ्या पंक्ती उठल्या, तिसऱ्या उठल्या, चौथ्या उठल्या, तुम्हाला मी स्वतः वाढलं. आणि हे भांडे किती घासायचे राहिलेत आता? ही भांडे देऊन टाकायची ज्याची त्याला. तुकोबारायाने विचारलं, सगळी पितर जेवली? हो. भांडी कोणाची आहेत? बघा तुम्ही, ज्यांची आणली त्यांची बघा. आणि मग तुकोबाराय तुळशीपाशी बसले आणि देवाला विनंती केली. पत्नीला सांगितलं, आवले मी आता गहू कापून आलोय. हे अंगाला जे वर्ण दिसायलेत ना, हे मधमाशा चावल्यात ग, त्याचे काटे उपटून आलोय मी. आणि गव्हाच्या 3 पेंड्या दिल्यात ग, या पितराला सांजा करून खाऊ घालायच्यात. जिजाबाई जवळ बसल्यानं सांगितलं, मालक तुम्हीच किराणा आणला, तुम्हीच भांडी आणली, तुम्हीच सगळी कामं केली आणि काय म्हणताय? हावले मी खोटं बोललोय तुला कधी? नाही मालक. मग तू थोडं शांत बस. हे सगळं पंढरपुरातल्या मालकानं केलंय. आवाज दिला, देवा, हे देवा, यावं लागतं रे परमेश्वरा. तात्काळ जगन्निवास प्रगट झाला. आणि तुकोबारायाने विचारले, का केलंस?
हागा श्वास सुद्धा चेनी बळे, मधुमक्षीचे हृदय सोहळे. अशुद्ध म्हणजे रक्त, अंगातलं रक्त माशाने प्यावा वडिलांच्या पितृतिथीच्या दिवशी, तर पितर माशाच्या रूपात आले असं समजून रक्त पिऊ द्यावा. इतकी ज्याची पितरावर श्रद्धा त्याचे पितर मी तरी कसे उपाशी ठेवू? मी कसे उपाशी ठेवीन त्याचे पितर? ही सामग्री मीच दिली. आणि पितर जेवेपर्यंत, त्यांचे पाय धुपर्यंत, त्यांना गंधाक्षदा करेपर्यंत मी तुमच्या रूपात इथपर्यंत होतो. आणि फारसं काही उघड पडन तुम्ही आल्यावर, म्हणून मी निघून गेलो. दृष्टांत संपला. महाराज तुकोबरायच्या घरी देवा जगाच्या मालकानं ही सगळी कामं सारावी, यालाच मालक, पैठणचे मालक दुसऱ्या कडव्यात नाचणं म्हणतात. म्हणून नाचे मागे आपोलिया म्हणून नाचे खूप माणसं जेवायचे. 15 मिनिटात आपला वेळ संपतो. गणेशराव दत्तराव पत्रिका आहे का ती? एक पुरावा सांगतो तुम्हाला. मनोनी नाचे मागे मागे 10-12 मिनिटात. तसं महाराजांची पुढाऱ्यांची मिनिटं मोठी असतात, पण आज मोठी करणार नाही. वेळेत संपवतो. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टाहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने या अधिक मासाच्या एक पुरावा सांगणार आहे तुम्हाला. या अधिक मासाच्या पर्वावर आदरणीय परमार्थ प्रेमी गणेशरावजी काजळे एका सामान्य छोट्या खाणी डोंगराळ भागातल्या एका खेड्यात जन्म झाला. काजळी पिंपळगाव. कधी कधी त्यांच्याकडे असा भाग आहे त्याच्यावर की चालू पावसात बी त्याच्या इथं कधी कधी पाय भरत नाही. काकाजी असा भाग आहे तुमच्याकडं? काही भाग आहे ना, चालू पावसात पाय भरत नाही. आहे तिकडं भाग. आमच्या गावाला पण आहे ना. आम्ही कुठं गोदावरीच्या कडेला आहेत. आमची पिकल बळडी तर कडी उघोडी, नाही तर उदो अंबाबाईची पळडी. आम्हाला तसाच, पण आमच्यापेक्षा यायला जास्त आहे. बसा गजमल दादा. त्या का छोट्या खाणी डोंगराळ भागात जन्माला आलेलं रत्न, उद्योग क्षेत्रामध्ये नाविन्य कमवलं. माणूस जर मोठा होत असेल ना, तर याला सुद्धा कृपाच लागते बरं का. कृपा लागते, कृपा. याच्या पलीकडे सांगू का, मोठं होणं सुद्धा पुरुषार्थ आहे. मोठं होणं सुद्धा पुरुषार्थ आहे. 2 बैलाचे जर 6 बैल झाले असतील तर पुरुषार्थाचं लक्षण आहे. पुरुषार्थाचं लक्षण आहे. हो. एखादा माणूस अहोरात्र कष्ट करतोय, नालायक म्हणतेत याला चंद्राव घर बांधायचं. त्या नालायकाच्या जिभेचे ब्रेक लायनर तुटलेले असतात जोगदंड साहेब, म्हणून ते बोंबलते. पण मोठं होणे पुरुषार्थाचं लक्षण आहे. हो. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, पुरुषार्थाचं लक्षण आहे. उद्योग क्षेत्रात मोठा झालेला माणूस हा कुटुंबापुरता मोठा नसतो. एखाद्याने एखादी फॅक्टरी टाकली असेल आणि त्याच्या फॅक्टरीवर जर 100 लोक काम करत असेल तर तो 100 लोकांचा देशमुख साहेब कुटुंब प्रमुख असतो. त्यांच्या क्रेशरवर बऱ्यापैकी लोक काम करतात. ते उद्योगातले एक रत्न आहेत गणेशराव. आणि अशा अधिक मासाच्या पर्वावर त्यांनी आजचं अन्नदान केलेलं आहे. त्यांना द्यावे तितके धन्यवाद. मला आमंत्रित केलं याच्याकरता नाही, चांगलं काम करता म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. सद्गुरू नामनिष्ठ मुक्त कैवल्य योगीराज किशन बाबा बाऊली, तुमच्या तिकडं मोठं संस्थान. त्या सद्गुरू किशन बाबांच्या संस्थानवर
काल्याच्या कीर्तनाची सेवा त्यांच्याकडे असते. फार मोठं अन्नदान हे ते फार मोठं परिसरातून. मला असं वाटतं तिथं दत्तराव बऱ्यापैकी सरपंच बरीच साखर लागती, 10 क्विंटल साखर लागते. मी दरवर्षी असतो, ते अनिल मावई वगैरे यजमान असतात माझे, पण घेऊन जातात ते. तिथंही एक फार मोठ्या संस्थांचे अधिपती महात्मा ते आणतात, तिथं कीर्तन ठेवतात. म्हणजे बऱ्यापैकी आध्यात्मिक क्षेत्रात त्यांची वर्णी गणेशरावांची. आणि इथंही माझ्या पवित्र प्रत्यक्ष विष्णू, प्रत्यक्ष भगवान बालाजी याचं मूर्तिमंत अधिष्ठान असणारी ही शेलू नगरी. आणि या पवित्र शेलू नगरीमध्ये या नगरीचं आराध्य दैवत, या नगरीवरचं कृपाछत्र सद्गुरू केशवराज बाबासाहेब महाराज. अशा परमपावन भगवंताच्या या भाईसाहेब या अशा केशवराजांच्या दरबारामध्ये गणेशरावांनी आजचं हे अन्नसत्र अधिक मासात केलेलं आहे. माझ्या केशवराजांची कृपा त्यांच्यावर हो अशी केशवराजांच्या चरणी प्रार्थना. गणेशराव फार हे जाज्वल्य देवस्थान आहे. फक्त या नगरीत नीतिमतेनं राहणाऱ्या माणसाला तो उंच नेतो. हो, इतकी मोठी कृपा केशवराजांची आहे. पण इथं नीतीनं राहावं लागतंय. नीतीनं नाही राहिला तर काय होतंय, ते पान ठुतंय पण गाळून टाकतंय, त्या जागेवर दुसरं पान लायते. हेही त्या केशवराजात ताकद आहे. मला असं वाटतं प्रत्येक क्षेत्रात नीती पाहिजे, नीती पाहिजे. तुमच्या राजकारणात पण नीती लागते. ज्याची राजकारणामध्ये शिलो भयोती जायते अदृष्टो भयव्याप्ती नाम यत वैभवा यत निष्ठेषु हो अनिष्टो त्यक्ता ती जायते. ज्याची राजकीय क्षेत्रात वैचारिक पातळी संपली, त्याच्यासाठी जगाचा मालक दुसरा बाप तयार करीत असतो. म्हणून तुमच्या राजकारणात पण नीती लागत असते. आमच्या क्षेत्रात तर नीती सोडायचीच नाही. आमच्या क्षेत्रात नीती सोडणाऱ्यांना ज्यांनी मोदन दिले त्याचे पित्र पण नरकाला जातात. आमच्या क्षेत्रात बरं का. परमार्थिक क्षेत्रात ज्यानं नीती सोडली त्या हलकाटाला जी माणसं मानतात, मी जर नीती सोडली मी तर मातीत जाणार, पण मला मानणारी तुम्ही पण मातीत जाणार. आमच्या क्षेत्रात तर नीती सोडायचीच नाही. प्रत्येक क्षेत्रात नीती लागते. वैचारिक पातळी गोड असावा. ज्याची वैचारिक पातळी खालावली का त्याचं संपत असतं. आणि ते मोठ्या गोडशा नयनानं, गोडशा अंतकरणानं भरभरून देणारं दैवत माझे केशवराज बाबासाहेब महाराज आहेत. अशा परमपावन अधिष्ठानावर तुमचं अन्नसत्र अधिक पुण्य हा पर्वकाळ साधला. मला वाटतं तुमचा आज जन्मदिवस बी आहे का? नाही का? बरं. आजच्या या अधिकाच्या पर्वणीवर तुमचं अन्नदान, तुमच्या सोबत असलेली बरीच भगवानराव काजळे असतील, राजाभाऊ शिंदे असतील, सुभाषराव काजळे सरपंच असतील, गणपतराव पवार असतील, प्रकाशराव गटकळ असतील, सचिनराव वाढेकर असतील, बंशी पवार झोडगावकर असतील, दामोदर खोशे असतील, प्रकाशराव लिपणे असतील, बाळासाहेब काजळे असतील, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष परभणी, अंकुशराव काका बोराडे पाटोदा, अंकुश आबा असतील, माऊली असतील, व्यंकटराव चव्हाण असतील, विश्वनाथराव पावडे असतील, दिलीपराव शेरे असतील, रामेश्वरराव घोडके असतील, बालासाहेब आवटे असतील, प्रकाशराव डक असतील, प्रकाशराव थिटे असतील, शंकरराव मायकर असतील. हे तुमच्या सानिध्यातले. आणि तुमचे गणेश काजळे मित्रमंडळ, भागवत कापुरे असतील, कल्याण इंझे असतील, दामोदर घुगे असतील, आदी करून या सर्वांच्या सानिध्यात तुमचा हा काळ चालतो. या सगळ्यांच्या मदतीनं, तुमच्या कर्तृत्वानं तुम्ही उभं केलेलं विश्व तुमच्या जीवनातलं आणि त्याच्यातून प्राप्त झालेल्या ह्या फुलांचा वर्षाव अर्थस्थितीचा, अन्नदानात
संप्रदायामध्ये धर्माच्या कार्यात तुम्ही खर्च करता, याच्याकरता तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद. आज बरीच जण राजकीय क्षेत्रातली मोठी मोठी रत्न या ठिकाणी उभी आहेत. सर्वांना धन्यवाद. आदरणीय वैकुंठवासी स्वर्गीय माजी आमदार, त्यांचे सुपुत्र आमचे सुरेश भैया नागरेसुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांनासुद्धा धन्यवाद. चे आदरणीय देशमुख साहेबसुद्धा आहेत, त्यांनासुद्धा धन्यवाद. राऊत साहेब आहेत, त्यांनासुद्धा धन्यवाद. आधी करून सरपंच, आधी करून बऱ्यापैकी खूप राजकीय क्षेत्रातली वर्णी या ठिकाणी लागलीत. आमचे काकाजीसुद्धा आहेत भांबळे, परमार्थिक क्षेत्रातलं एक वारकरी व्यक्तिमत्व काकाजी, विटेवरच्या मालकाचे ते वारकरी आहेत, गळ्यात तुळशीची मोठी माळ. काकाजीसुद्धा आहेत, पावडे नाना आहेत, आधी करून सर्व राऊत साहेब सगळे, गजमल दादा, ही बरीपैकी पंचक्रोशीतून आलेली, फार बऱ्यापैकी दुरून आलेली श्रोते मंडळी. जोगदंड साहेब आधी करून तुम्हा सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. माझ्या माय मावल्या तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो. आणि एक 10 मिनिटात देवावर कसं कर्ज होतं आणि देव किती नाचतो याच्यावर सांगते. चांगलं काम केलं की देवावर कर्ज होते, कर्ज होते. एक मुद्दा ऐका, पूर्णविराम. सोनवणे साहेब, या देशातली सर्वात मोठी श्रीमंती काय असेल पत्रकार साहेब, तर या देशाची स्त्री आहे. या देशाची सर्वात मोठी श्रीमंती काय असेल, प्रसाद महाराज, पुरुषोत्तम मालक, ते या देशाची स्त्री जगातली सर्वात मोठी श्रीमंत संपत्ती आहे. सोपा मुद्दा सांगतो, अडचणीत हात घालू नका, विचू निघत असतात. इथं बसलेला कितीतरी माणसं गिरगाव करायला कोळप्याला झुकतील, इतके श्रीमंत माणसं तुम्ही आहात. तरी पण तुम्ही माझ्या पुढं निमूटपणे 2 तास बसलात. मी सुद्धा एका भारतातल्या एका स्त्रीच्या पोटी जन्माला आलो. मला तिचे आशीर्वाद आहेत, जिनं मला जन्म दिलाय तिचे. माझे सद्गुरू केशवराज महाराज ज्या माऊलीच्या पोटी जन्माला आले असतील, ती माऊली किती श्रीमंत आहे.